हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. उन्हाळ्यात लग्नाला जात आहे तर ह्या 4 गोष्टी नक्की अवॉइड करा. मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उन्हाळ्यात लग्न समारंभासाठी जात असाल तर कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे व कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे सांगितले आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला आहे हेवी आणि थिक फॅब्रिक. हे तुम्ही मोस्टली अवॉइड करा. यामध्ये वेल्वेट येतं किंवा ब्रोकेड मटेरियलचे कपडे येतात. हे मोस्टली तुम्ही अवॉइड करा. यामध्ये रॉ सिल्कचे पण कपडे येतात, ते पण तुम्ही अवॉइड करा, कारण की तुम्ही अनकम्फर्टेबल फील कराल. तुम्ही त्याऐवजी लाईट वेट फॅब्रिक म्हणजेच कॉटन, मलमल अशा प्रकारचे फॅब्रिक असलेले कपडे तुम्ही वेअर करू शकता. हे एकदम लाईट वेट असतं, त्यामुळे तुम्हाला एकदम कम्फर्टेबल फील होईल. यामध्ये खूप छान छान असे मलमल शिफॉनच्या साड्या किंवा कॉटन साड्या किंवा जॉर्जेट मटेरियलच्या साड्या तुम्ही वेअर करू शकता. तुम्ही मलमल किंवा कॉटनचे ड्रेस पण वेअर करू शकता. उन्हाळ्यात खूप वातावरण उष्ण असतं, त्याच्यामुळे गरमी भरपूर होत असते, त्यामुळे हे सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला खूप उपयोगी येईल. दुसरी गोष्ट आहे हेवी ज्वेलरी. हेवी चोकर किंवा हेवी इयरिंग्स तुम्ही अवॉइड करा. त्याऐवजी तुम्ही एकदम लाईट वेट असे हँडक्राफ्टेड इयरिंग्स यूज करू शकता किंवा एकदम मिनिमल ज्वेलरी तुम्ही यावेळी यूज करा. हँडक्राफ्टेड इयरिंग्स पण खूप छान लाईट वेट असतात आणि कलरफुल असतात, त्यामुळे ते स्पेशली हल्दी किंवा संगीत फंक्शनसाठी तुम्ही यूज करू शकता. नाहीतर तुम्ही पर्लची ज्वेलरी नक्की ट्राय करा. पर्ल्स हे खूप थंड असतात, त्यामुळे तुम्हाला एकदम कूल असं फिलिंग देऊ शकतात. तुम्ही उन्हाळ्यात लाईट आणि दिसायला सुंदर आणि कम्फर्टेबल असे ज्वेलरी वेअर करा. तिसरा आहे डार्क कलर्स आउटफिट. तुम्ही हे आउटफिट्स अवॉइड करा. त्यामध्ये ब्लॅक कलर येतो किंवा मरून कलर, अजून वाईन कलर, हे कलर्स तुम्ही मोस्टली अवॉइड करा. हे थंडीतल्या फंक्शनसाठी ठीक आहे, बट उन्हाळ्यात तुम्ही असे खुलणारे लाईट पेस्टल कलर्स वेअर करा. जसं की येलो कलर हा सनशाईनसारखा वाटतो. आणि दुसरा असेल पेस्टल पीच, पेस्टल पिंक कलर किंवा पेस्टल ब्लू कलर्स. असे डोळ्यांना स्मूदिंग इफेक्ट देणारे आउटफिट तुम्ही वेअर करा. हे पेस्टल कलर खूप उठून दिसतात समर फंक्शनसाठी. सो तुम्ही समर वेडिंगसाठी हे पेस्टल कलर्स नक्की ट्राय करा. दिसायला पण सुंदर असतात आणि एकदम डोळ्यांना सूदिंग इफेक्ट देतात, त्यामुळे हे ट्राय करा. चौथा आहे क्लोज फूटवेअर तुम्ही अवॉइड करा, कारण की उन्हाळ्यात भरपूर घाम येत असतो. हे जर तुम्ही यूज कराल तर ते तुमच्या पायातून सरकत राहतील आणि तुम्ही अनकम्फर्टेबल फील कराल. त्याऐवजी तुम्ही ओपन फूटवेअर यूज करा, जसे की कोल्हापुरी स्टाईल कोल्हापुरी स्टाईल चप्पल टाईप वेजेस येतात, ते पण तुम्ही यूज करू शकता. हे खूप सुंदर दिसतात आणि कम्फर्टेबल पण असतात आणि तुम्हाला स्टायलिश लुक पण देतात. सो तुम्ही हे फूटवेअर नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात लग्न समारंभासाठी ह्या गोष्टी नक्की निवडा. तुम्हाला स्टायलिश आणि कम्फर्टेबल पण वाटेल. त्यामध्ये पहिला आहे कॉटन लेहंगाज. तुम्ही कॉटन लेहंगाज तसेच कॉट सेट्स पण वेअर करू शकता. हे पण खूप छान आणि एलिगंट लुक देतात. नंतर आहे अनारकलीज. अनारकली सूट्स पण मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत. ते तुम्हाला एकदम रिच लुक देतात. सो तुम्ही लग्न समारंभासाठी असे पेस्टल कलर्सचे अनारकली सूट यूज करू शकता. दुसरा आहे तुम्ही फ्युजन लुक पण क्रिएट करू शकता. फ्युजन लुक क्रिएट करताना इंडियन स्कर्ट प्लस वेस्टर्न टॉप आणि इंडियन टॉप प्लस वेस्टर्न स्कर्ट, दोन्हीही वेस्टर्न असेल तर चोकर इंडियन घालू शकता.
असं लाईट यूज करून तुम्ही मस्त असा लुक क्रिएट करू शकता. तुम्ही असे सूट सेट पण उन्हाळ्याच्या फंक्शनसाठी यूज करू शकता. ते पण तुम्हाला खूप छान दिसतील. तुम्हाला मी स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही पण बॅलन्स करून कसं काय वेडिंग फंक्शन एन्जॉय करू शकता हे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.